ऐका ना, हे फळाचा अपमान नको ना. किती गोड फळ आहे. खा ना. तुमचं कसं आहे माहितीये का मिस्टर नामिका, तुम्ही मनात फार ठेवता. एरवी सगळ्यांशी मोकळेपणाने बोलता, हसता, हसवता, पण ज्या गोष्टी मनाला सलतात ना, त्या तुम्ही कधीच वर येऊ देत नाही. असं नाही रे, पण जे झालं ते ते खूप मागे टाकलंय मी. आणि जुन्या गोष्टी आठवून रडत बसणारी मी आहे असंही नाहीये. पण राधाचं असं तडकाफडकी निघून जाणं मी नाही पचवू शकले. आई म्हणते ना, तिच्यात आणि तिच्या बाबात काहीतरी साम्य आहे. राधात त्याचा भास झाला की मला खूप त्रास होतो. कळतच नाही सगळं कसं सावरायचं. म्हणून तर तुम्ही हसून पुढे जाता ना. तुमच्या आयुष्यात किती मोठं संकट आलं, भांडणं झाली, वाद झाले, तरी तुम्ही ते पचवता आणि थोड्या वेळानंतर तुमच्या चेहऱ्यावर हसू परत येतं किंवा तुम्ही ते परत आणता. रडून काय होईल? कदाचित जास्त मोकळं वाटेल, कदाचित मनावरचा थोडा भार हलका होईल, कदाचित मन हलकं होईल, कदाचित ते पचवायचा मार्ग सापडेल. तुला काय झालं आज पट्या? वेगळाच माणूस वाटतोस तू. बरं राहिलं मी नाही मागे लागत या गोष्टीच्या. आंबा तर खा. तुला कळलं मी का हसतेय? नाही, तू का हसतोयस? तुम्ही हसताय म्हणून. पट्या, असं कोण करतं? मी. तुम्ही का हसताय मला माहिती नाही, पण तुमच्या चेहऱ्यावर हसू पाहिलं की मला छान वाटतं आणि मग माझ्या चेहऱ्यावर पण हसू येतं. तिकडे बघ, चालू आहे काहीतरी. कुंदा, पट्या अगदी बरोबर बोलला मगाशी. त्याच्या सहवासात अनु नक्की आनंदी राहणार बघ. ऐका ना, मी का हसतोय ते सांगितलं तुम्हाला. आता तुम्ही का हसताय ते सांगा ना मला. पट्या रे पट्या. काय पट्या रे पट्या काय सांगा. पट्या, तुला माहितीये तुला मॅड आहेस. हो. तुमच्यासारखा.
आता त्यात तू सुद्धा घरी नाही म्हणल्यावर सौरभ भाऊजींना जर घरी बोलवायचं असेल तर फार विचारही करावा लागणार नाही. आणि 40 नंतर कसं आहे ग, एकमेकांचा सहवास हवा असेल तर घर बरं पडतं ना. क्या बात आहे मम्मा, फॅन्टॅस्टिक. मी घर सोडून जाताना काय म्हटली होतीस काय तू? राधा मला तुझ्याशिवाय करमणार नाही, मिस करीन तुला वगैरे. मस्त मिस करतेस मला. राधा मी नाही 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 मम्मा, इट्स ओके. आता मला थापा मारू नकोस प्लीज. जे काही खरं आहे ना ते मी आता माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. हा, या सगळ्या आंब्याच्या पेट्या आजीनी माझ्यासाठी पाठवल्या होत्या ना कोकणातनं. पण मला एकही निरोप न देता छान मस्त एन्जॉय करणं चालू आहे तुझं, नाही का? पार्टी करतायत मी सोडून सगळे. मला तर आता असं वाटायला लागलंय ना मम्मा की मी घर सोडून गेल्यामुळे तुझी छान सोय झाली. म्हणजे तुझ्या सगळ्या मम्मा ड्युटीज करणं, माझा पसारा आवरणं, माझ्यासाठी खाणं करणं, या सगळ्या गोष्टी तुला कराव्याच लागत नसतील ना. थोडक्यात तुला तुझा असा मस्त वेळ मिळाला एन्जॉय करायला, हो की नाही? या सगळ्यांना मी पार्टीचा मेसेज पाठवला तेव्हा तुलाही पाठवला होता राधा. तुला काय कोणी मना केलं नव्हतं इथे यायला? मला असा कुठलाही मेसेज आला नाही. फोन बघ एकदा. हो, पण मी नव्हता वाचला ना मेसेज. मला नव्हतं माहिती इथे पार्टी चालू आहे. पण मग पार्टी सुरू करताना राधा अजून कशी आली नाही हे बघायला साधा फोन नाही करता आला तुम्हाला? आणि मी मेसेज वाचला नाहीये अजून हे तुला कळलंच असेल ना आजी. स्मार्टफोन कसा वापरायचा याची शिबिरं घेतेस ना तू. आणि तुम्ही सगळे तर तिकडनंच आलात ना ज्या घरातनं मी आले. तुम्हाला असं वाटलं नाही की एकदा तरी विचारावं राधाला, येतेस का बरोबर, एकत्र जाऊया का आपण वगैरे? राधा मी इथेच असतो. काय तुझं घर असलं तरी सुद्धा तुझ्या ममाचा मित्र असल्यामुळे मी इथेच पडीक असतो असं सांगणारस का आता मला? तुम्ही कुणीही काहीच बोलायची गरज नाहीये. तुम्हा सगळ्यांना माझ्या बाबतीत काय वाटतं ना हे व्यवस्थित दाखवून दिलंय तुम्ही मला. हो, दाखवलंय. सारखं इतरांना तुझ्याबद्दल काय वाटतं हे दाखवून द्यायचं त्यांनी. आईने तुझी काळजी घ्यायची, आजीने प्रेम करायचं. आणि मग तू काय करतेस त्यांच्यासाठी? तू जपतेस का तुझ्या आईचं मन? ए हॅलो, तुझा काहीही संबंध नाहीये बर का. माझ्या घरात उभं राहून मी माझ्या घरच्यांची बोलते. सो तुला मध्ये पडायची काही एक गरज नाही. तुझं काम झालं असेल तर निघ इकडनं, कळलं? नाही निघणार. आणि मी जे बोलतोय ना ते तुला ऐकून घ्यावं लागेल, कारण तू जे वागतेस ना ते आता मला सहन होत नाहीये. अगं साधा इंटर्न म्हणून जॉईन झालो ग मी तुझ्या आईकडे, तरी केवढं प्रेमाने वागवतात त्या मला. माझी काळजी घेतात, विचारपूस करतात, माझ्या अडीअडचणीला माझी मदत करतात. अगं एवढंच काय, त्या मला रोज विचारतात जेवलास का, खाल्लंस का. घरी जाताना विचारतात कसा जाणार आहेस. काय गरज आहे त्यांना? काल आलेल्या माझ्यासारख्या इंटर्नची त्या एवढी काळजी घेतात, तर तुझ्यावर का प्रेम करत नसतील त्या? त्यांच्यावर ओरडण्याआधी ना एकदा तरी स्वतः विचार कर राधा, तुझं काय चुकतंय ते.
राधा मिस अनामिका, तुम्ही आता राधाच्या मागे जाऊ नका. आत्ता ती जाऊन जाऊन कुठे जाणार? वाड्यात आम्ही सगळे निघतोच होत, आम्ही बोलतो तिच्याशी. आत्ता तुम्ही तिच्याशी बोललात ना, उगाच शब्दानी शब्द वाढेल. सौरभ, अरे डोक्यात राग घालून घेणारी मुलगी आहे ती. उगाच तिथं जाऊन काही वेडं वाकडं वागली तर. दादा, मी जातो पुढे, थांबवतो तिला. ठीक आहे, झालं. येतो. हे जर तुझं काम असेल ना वल्ली, आयुष्यात कधी माफ करणार नाही तुला. सॉरी मॅम, मला कळलंच नाही मी एकदम कसा इतका चिडलो आणि एवढं बोललो. सॉरी, मी तुमच्या मुलीला असं बोलायला नको होतं. जे बोललास ते बरोबरच बोललास ना तू. कशी वागते ती तुमच्याशी, किती चिडते ती तुमच्यावर. इट्स ओके. आजपर्यंत आम्ही सगळे मोठेच तिला समजावत आलो. आज तिच्या वयाच्या कुणाला तरी तिचं वागणं खटकलं, हे बघून बरंच वाटलं. राधा, अरे झालं काय ते तरी सांग. काय व्हायचं राहिलंय आता? अरे आय नो तू चिडली आहे, पण मला काही समजत नाहीये काय चाललंय तुझं हे. अरे मला असं का बोलला तू सडन कॉल करून? नको बोलवायला हवं होतं का? सॉरी 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 सॉरी. तुझं घरी वेल सेट रुटीन असेल ना, मी डिस्टर्ब केलं. आय एम व्हेरी सॉरी. अरे मी असं कधी बोललो यार? बोलवलं ते ठीक आहे, पण तू सामान का भरतीये? आता एवढे रात्र कुठे जाणार आहे तू? कुठे जाऊ मी आता, तूच सांग. मी काय सांगू? नाही सांग ना. हे बघ, आपण दोघं प्रेमात पडलो होतो ना, दोघांनी मिळून ठरवलं होतं ना की लिव्ह इन मध्ये राहायचं म्हणून. हा दोघांचा डिसिजन होता ना की घरच्यांना फाईट द्यायची या बाबतीत. बरोबर ना हितेन? हो का नाही? तुझ्या पप्पांसमोर एक शब्द फुटत नाही घशात ना तुझा. आता प्लीज माझ्या समोर तरी घडाघडा बोल प्लीज. अरे काय विचारते मी? हे सगळं आपण एकत्र मिळून ठरवलं होतं ना, दोघांचा डिसिजन होता ना हा. हो. मग मी एकटीने का सफर करायचं? सगळा त्रास मीच का सहन करायचाय? तुझ्यासाठी मी माझ्या मामाशी भांडून घर सोडलं, तेव्हा तुला काहीही फरक पडला नाही. रात्री तुझ्या घरी आले तेव्हा तुझ्या पप्पांनी स्ट्रेट मला हाकलून दिलं घरात ना, तेव्हाही तुला काही फरक पडला नाही. तू मस्त घरी बसून फक्त आईच्या हातचे ढोकळे बिकळे चरत बस. मी एकटी इथे सहन करते सगळं, एकटी भाड्याने राहते, एकटी मॅनेज करते. कशासाठी? तू मला विचारून घर नाही ना सोडलं होतं राधा. तू विचारली असती तर मी बोललो असतो ना की थांब. अच्छा, म्हणजे तुझ्यासाठी घर सोडलं ही माझी चूक आहे तर? अरे तसं नाही बोलत आहे मी, पण आपलं घर असतं. आय थिंक तू परत जा तुझ्या मम्माच्या घरी. प्लीज ऐक माझं. तूच बोलायचा राहिला होतास रे आता. तुझ्यासाठी मी भांडले घरच्यांशी. काय तोंडाने जाऊ आता मी परत? आणि बेसिकली माझं असं घर म्हणायला माझं घर उरलंय का? तिथे मी घर सोडून गेले, मस्त आंबे खात बसलेत सगळे, पार्ट्या करतायत घरी. ना मम्माचं घर माझंय, ना तुझं घर माझंय, ना तू माझ्यासाठी घर सोडून यायला तयार आहेस. निदान तेवढं केलं असतंस ना तर ऍटलिस्ट आपण आत्ता भाड्याच्या घरात राहत असतो, आपलं असं घर बनवलं असतं आपण. तेही नाही. सगळं का होतंय माहिती? आणि तुम्हाला कुणालाच मी नकोशी झालीये. कारण अरे त्रास होतोय ना माझा. मी कशी चुकीची हे सगळ्यांना दाखवून द्यायचंय, फक्त प्रूव्ह करायचंय की तुम्ही कसे बरोबर आहात. हरकत नाही, तुम्हाला नकोय ना मी मी एक काम करते, मी कुठेतरी लांब निघून जाते, म्हणजे कसं तुम्हाला प्रॉब्लेमच नको माझा. राधा, अरे राधा, काय एवढे रात्री कुठे जाणार आहे तू?
असं नको करू ना प्लीज. मला फरक पडतो राधा, पण पप्पा समोर उलट बोलणे इझी नाहीये. अरे मग मला असं का सांगितलंस की एकत्र राहू म्हणून? अरे राहू ना बाबा, पण आता नाही. थोडा टाइम लागेल. फाईन. मग एक काम कर, तुझ्या पप्पांना जाऊन असं सांग की राधा आपल्या बरोबर राहील. काय बोलतेस तू? असं कसं बोलणार मी? मग हितेन आपण कसं एकत्र राहणार आहोत? दरवेळेला मी पुढाकार घ्यायचा, मी बोल बोलायचं, मी भांडायचं. आय कांट कीप ऑन डुईंग दिस यार. आपल्या नात्यासाठी कधीतरी तुला पुढाकार घ्यावा लागणार आहे, कळतंय का? राधा, आपण सकाळी डिसाईड करूया का? तू आज इथे थांब प्लीज, फक्त आज रात्री. चालेल ना. एक काम करते, मी सगळ्यांचं ऐकत बसते, कारण सगळ्यांनी मला अक्कल शिकवायचं ठरवलंय ना. सो फाईन, ऐकते मी सगळ्यांचं. यार तू मिसअंडरस्टँड नको करू ना. मी काढेल काहीतरी सॉल्युशन. मला व्यवस्थित कळलंय की तू काहीही करणार नाहीस. जे करायचंय ते फक्त मला करायचंय आणि माझा डिसिजन झालाय. ए बाई, आत्ता कुठे तुझा वापर करून अनामिकाची वाट लावायला सुरुवात करत होते. तू गेलीस तर हुकमाचा एक्का जाईल माझ्या हातातून.